कलियुगातल्या सावित्रीच्या घरी आलेत यमराज. बघूयात त्यांच्या येण्याचं काय प्रयोजन आहे. येते आजची शेवटची जोडी आनंद आणि क्षिते. तुला आत कोणी सोडलं? आणि हे बघ, ही अशी दारावरची खेळणी आम्ही विकत घेत नाही. चल निघ काय निघ आणि चल काय चल. खरं तर मीच तुला काय म्हणणार आहे. चल 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 चल. तुला लाज नाही वाटत? घरात येऊन चक्क बाईला म्हणतोस चल चल. मारू तुला मारू. हा, हे जे तुला करायचं ना ते मी तुझ्या बाबतीत करायला आलोय. तुला मारायला चालूय. चल 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 चल. कोण आहेस तू? काय नाव तुझं? यम. आई वडिलांनी पूर्ण नाव सांगायला शिकवलं नाही का? यम यम. तेच नुसतं इनिशियल वरून माणूस ओळखायला तू काय पुला आहेस का जीए? अगं यम, खरा खुरा यम यम, माणूस मारे. शिवाई हे कसलं आडनाव? मला सांगा, माणूस मारे म्हणजे तुम्ही कोकणस्थ का देशस्थ? अगं यम आहे मी. कसं सांगू आता हे? असं करतात ते. ते नाही का यम? म्हणजे ओरिजिनल यम आहेस तू? करेक्ट, ओरिजिनल. म्हणजे काय डुप्लिकेट यम फिरतात की काय तुमच्याकडे इथे? म्हणजे दहशतवाद्यांच्या रूपात फिरतात खरे, पण तू इथे कसं काय आलास? सावित्री सत्यवान ने न्यायला चालू आहे. हा चला बालिके. अय्या, काय झालं? किती वर्षांनी मला कोणीतरी बालिके म्हणालो. थँक्यू. तू नको ना वेगवेगळे विषय काढूस. या पृथ्वी तलावरचं तुझं काम आता संपलेलं आहे. कसलं संपलंय? अजून कचरा काढायचा आहे, मग लादी पुसणार, मग भांडी घासणार, मग कपडे वाळत घालणार. आणि हा माझा नवरा आतमध्ये मेल्यासारखा झोपलाय. मेल्यासारखा म्हणू नका हो. माझं काम अपूर्ण राहिल्यासारखं वाटतं मला एकदम. अय्या, हा मी एक सांगू तुम्हाला? काय काय? माझ्या ऐवजी माझ्या नवऱ्यालाच घेऊन जा. हे मेलेल्याला मारण्यात काय पॉइंट आहे सांगा मला. हा, आणि खरं तर डिलिव्हरी तुमची करायची आहे. इश्श, काहीतरीच काय. ती बाई सतत वेगवेगळं बोलते. अहो, डिलिव्हरी मध्ये तुम्हाला घेऊन जायचंय, तुमच्या नवऱ्याला नाही. असं काय तुम्ही लगेच? आपण मांडवली करायची का? मांडवली म्हणजे देणं घेणं. देणं घेणं म्हणजे मी तुम्हाला 1000 रुपये देते, तुम्ही माझ्या नवऱ्याला घेऊन जा. काय लाज बीज आहे की नाही तुम्हाला? सरळ मला लाज देताय. हा, ती एक सावित्री होती जिनी आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवले. तू द्यायला निघाली आहेस. माझं खरं नाव सावित्री नाहीये. मग त्या मेल्यानी लग्नानंतर बदललं. सारखं मेल्या मेल्या म्हणू नको. माझं काम अपूर्ण राहिल्यासारखं वाटतं मला. माझं खरं नाव ऐकता का? काय काय? माझं खरं नाव कैकई आहे. कैकई? कैकई माणसांना काय नाव ठेवायचं ते कळत. यम, तुम्हाला खरं सांगू? काय काय? माझ्या नवऱ्याचा नाव मला कशाला उपयोग नाही हो. सगळी कामं माझी मलाच करायला लागतात. अगदीच वेळ पडली तर कधीतरी शेजाऱ्यांना बोलावते. येतात बिचारे. बरं मला सांगा, तुमचा रेडा किती हॉर्स पॉवरचा आहे? रेड्याची हॉर्स पॉवर? हे बाई वेगवेगळे विषय करतेस. रेड्याची हॉर्स पॉवर. उद्या म्हणशील एक हॉर्स पॉवर किती हत्तींचं बळाची असते वगैरे. श्वास घ्या, श्वास घ्या, श्वास घ्या, श्वास घ्या, श्वास घ्या. तेच काय सांगतेस? व्यवसाय माझा तो. सॉरी, तुम्ही हसा हसा हसा. असं नाही हो, छोट छोट हसा. किती गोड दिसता हसल्यावर. हसत जा, स्ट्रेस कमी होतो. तुम्हाला एकट्याला फार काम पडत असेल नाही का? एकट्याला का? बाकीचे सगळे यमदूत आहेत. त्यांना काय मस्टरवर सही करायला ठेवलंय फक्त? अय्या, म्हणजे तुम्हाला खूपच वेळ मिळत असेल. आता ह्यात अय्या करण्यासारखं काय आहे? पूर्वी अजिबात मिळायचा नाही वेळ. सारखे ओरडतात बाबा, मी जाते माझ्या नवऱ्याकडे. हो जाऊ नका, असं करू नका. अलीकडे वेळ मिळतो मला. काय आता सगळं कॉर्पोरेट केलेलं आहे. यमपुरी सगळी कॉर्पोरेट झालेली आहे. सगळी कामं अशी वाटून दिलेली आहेत मी. म्हणजे क्लिनिका कामं वेगळी, त्यानंतर 2 जण असतात चित्रगुप्त म्हणून, ते घेत बसलेले असतात क्वार्टर घेऊन. क्वार्टर?
क्वार्टर त्यांना स्पेशल क्वार्टर्स दिलेले आहेत सत्याचा आणि असत्याचा हिशोब करायला पाप पुण्य सगळं लिहून काढायचं शिवाय पद आहेत GM AGM अशी जीएम म्हणजे जिवे मारणारा एजीएम म्हणजे अचानक जिवे मारणारा म्हणजे तुम्ही नुसते बसून असता मग बसल्या बसल्या करता काय काय करणार काय सांगा ना मला तुम्ही काय करता काय करतो मी काय? जनरली जुन्या सिनेमांच्या DVDs आणतो आणि त्या बघत बसतो अय्या तुम्हाला जुने सिनेमे आवडतात त्यातच काहीतरी असतं घेण्यासाठी तुमचा आवडता नट कुठला प्राण आवडता सिनेमा मौत का सौदागर बरं आवडती मराठी फिल्म सांगा श्वास कुठेही लागला तरी मी जातो बरं मला सांगा तुमचं आवडतं गाणं कुठलं काय मुलाखत घेताय माझी यम TV वर एवढंच सांगितलं तर एवढं मला बोलताय गाणं विचारलं असं काय ठीक आहे आवडतं गाणं सांगतो पण त्यानंतर सगळे मनोरंजनाचे कार्यक्रम बंद त्यानंतर लगेच माझ्या बरोबर असं रेड्यावर बसायचं आणि निघायचं चालेल. चालणार आहे चालणार. माझं आवडतं गाणं तुम्हाला सांगतो यम्मा 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 ये खूबसूरत समा बस आज की रात है जिंदगी कल हम कहाँ तुम कहाँ सगळं झालेलं आहे धन्यवाद आता चला प्लीज सारखं चला काय चला 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 जरा बसा गप्पा मारूया स्वर्गातले गॉसिप वगैरे सांगा मला कोणीतरी मेलं वाटतं कोण मेलं आवाज येतोय बघ तुम्ही. माझा फोन वाजतोय सॉरी हॅलो हा बोल रे यमदूत्या ओ जरा इकडे हा काय होतंय इकडे इकडे हो, एक इकडे मिनिट. आओ. हा काय अरे बापरे हे तुम्ही मला आओ, जरा उशीर- जरा मागे व्हा. बरं एक मिनिट हा. हा हे बाई यमदूत्या माझं काय काय चाललंय काय इथे कामाचं बोलतोय मी मध्ये 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 बोल रे दुत्या बोल रे यमदूत्या तो सांगतोस काय अरे बापरे पुन्हा चुकलो हे असं नेहमी होतं माझ्या बाबतीत राडा राडा झाला आता रेडा नाही रे रेडा होईल कसा आता राडा म्हणतोय मी झालं वाट लागली ठेव फोन ठेव वाट लागली पुन्हा चुकलो मी तुम्हाला सांगतोय जगातला एक नंबरचा चुकलेलो आहे मी काय झालं मला सांगा हो काय झालं इतकी वर्ष मी काम करतो की नाही मला जर अलीकडे ऐकायला कमी येतो हो अय्या खरंच एवढंही कमी येत नाही तर झालंय काय मला सांगितलं होतं की ज्याला मारायचंय त्याचं नाव आहे बब्रुवाहन सत्यवान कुर्तकोटी पण मी चुकून सावित्री सत्यवान नेने असं ऐकलं कुर्तकोटीचं नेने ऐकलं चूक केलीत ना तुम्ही हो आता तुम्हाला शिक्षा मिळायला पाहिजे हो माझ्या नवऱ्याला घेऊन जा नाही असं चालत नाही एकदम अशा दोन चुका करून चालतच नाही आम्हाला हे बघा काय आहे? आपण एक डील करूया Deal? नवऱ्या बरोबर सासू फ्री काय ऑफर काय देताय तुम्ही मला नाही एक दोन नाही हो भीतीच वाटते यमराजांशी बोलायला मला सोडा आत्ताशी सुरुवात आहे माझी कुठेतरी चला बघूया तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना स्मिताजी उत्कृष्ट खरंच उत्कृष्ट दरवेळेला आनंदकडे जी विनोदासाठीची ईज आहे ना त्याचा मला हेवा वाटतो इतके वर्षाचा तो आज पुन्हा दुप्पट झाला क्षिती आणि आनंद खरोखर सुंदर पेअर फार छान प्रकारे केलेली रिहर्सल जाणवत होती आणि छान परफॉर्मन्स झाला क्या बात आहे निर्मिती ताई हसुनी हसुनी अतिमी दमले दमले आनंद राया खूप छान परफॉर्मन्स मला खूप आवडलं पुन्हा एकदा तुमचं टायमिंग दोघांचं उत्कृष्ट आहे एकमेकांना साथ छान देता तुम्ही खूप छान होतं मला आवडला परफॉर्मन्स थँक्यू क्या बात आणि आता बघूयात किती गुण मिळाले स्मिताजी क्या बात आहे सर मागच्या वेळी तुम्हाला होते 39 स्वप्नील सरांनी दिलेले होते गुलदस्त्यातले 9 आणि आत्ताचे 10 58 क्या बात आहे क्या बात आहे सरप्राईज मी जरा टेन्शन देत होते तुम्हाला